नांदगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। त्यावेळी नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांनी वचन दिले की पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा म्हणजेच पूर्णाकृती पुतळा असेल। सोबतच बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिल्या गेलेल्या साहित्यांचा समावेश असलेले अशी भोगीदेवी अशी लायब्ररी तयार करण्यात येणार आहे। पूर्णाकृती पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली। त्यांनी रात्री 12 वाजता नांदगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। या प्रसंगी नगराध्यक्ष राजेश जी कवडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, वीर शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मालेगावकर न्यूजसाठी विशाल हिरे, आज आपण स्वातंत्र्य जगतोय, आज आपल्याला ते स्वातंत्र्य मिळाले, आज आपल्या आया बहिणीच्या रस्त्यावर स्वतंत्रपणे फिरतायत। आज गोरगरीब श्रीमंत दारिद्र्य त्याला समान वागणूक आहे। एका मतावर चाललेला आहे, तर त्याचं जर सर्वस्व द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायचं। जसं आपण मुंबईला पुन्हा त्याप्रमाणे ही जागा मोठी आहे, मनाची जागा छोटी होती। पण मी आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा उभा पुतळा असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर जे जे काही पुस्तकं लिहिली असतील त्याची चांगली लायब्ररी किंवा आजूबाजूला त्याचा चांगला परिसर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उभा पुतळ्यासह त्याचं सुशोभीकरण करू असं या ठिकाणी या आजच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शाश्वत करतो। आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेची पायपाली न करता त्याच्या सगळ्यात तरुणांनी, सर्व माझ्या माता भगिनींनी, सर्व राजकीय नेत्यांनी त्याचं पालन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि आपल्याला सगळ्यांनी माझ्या वतीने प्रथम मान घातला त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे, जगताप सर्व भीमसैनिकांचे, सर्व मंडळाच्या अध्यक्षांचे